करते, स्वतः जळते ती पण इतरांना प्रकाशमान करते। ठसा उमटवला आहे। असं सारसा सुरेखबाई वादळवाट या गुढीवाड्या घरात या अनेक माळगांमधून सरांचा चेहरा घराघरात पोहोचला। त्यांचा झेंडा हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला। सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटात त्यांनी रायाची ही भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारली आहे। ज्यांच्या लुक्सचं सगळ्यांना अट्रॅक्शन आहे, ऍक्टिंग ज्यांची पॅशन आहे, ज्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात केलं घर, असे आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे संतोष जुळेकर सर एकदा जोरदार टाळ्या वाजवते। दृष्टी परिवारचे अध्यक्ष न्याने सर आणि भरत सर यांना विनंती करते त्यांनी सरांना घेऊन रंगमंचावर यावं। माननीय संतोष जुळेकर सर, 2 वर्षी या संस्थेतर्फे इंद्रधनुष्य म्हणजे 7 विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि ह्याच रंगमंचावरून अनेक कलाकारांना घडवले जाते। इतकंच नाही तर ही संस्था प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला स्वावलंबी बनवते आणि स्वप्न देते। फक्त स्वप्नच देत नाही तर त्या स्वप्नांना आकार द्यायची, ती स्वप्न पूर्ण करायची हिंमत सुद्धा देते आणि ती हिंमत देते, ते स्वप्न दाखवते, स्वप्नांना आकार देते। म्हणूनच आज ही संस्था, या संस्थेशी मी एकरूप आहे ह्याचा मला खरोखरच खूप अभिमान आहे। दृष्टी परिवार असोसिएशन फॉर द ब्लाइंड पीपल हे श्रेय ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आहे आणि गेल्या 10 वर्षांपासून या संस्थेने अनेक मुलांचं आयुष्य आणि भविष्य सुद्धा घडवलेलं आहे। दृष्टी परिवार पोलीस आयकॉन 2025 आता होणार आहे ह्या रंगमंचावर पहिलं सादरीकरण। छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देणारा एक नृत्य आता ह्या रंगमंचावर सादर होणार आहे। 2025 आता आपण वळूयात आजच्या पहिल्या पुरस्काराकडे। आपल्या आधी इतरांचा विचार करणारे आणि समाजासाठी आपल्या आजच्या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे संतोष सर यांचा दृष्टी परिवारतर्फे एक छोटा सत्कार होणार आहे। त्यांना दृष्टी परिवारची एक छोटीशी आठवण भेट आज ह्या दिवशी आपण देणार आहोत। करण्यासाठी जे प्रयत्न करतात तेच असतात खरे आयकॉन्स आणि अशाच व्यक्तींना दिला जाणार आहे आज दृष्टी परिवार आयकॉन पुरस्कार। दृष्टी परिवार आयकॉन पुरस्काराचे आजचे पहिले मानकरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष गट क्रमांक 54 गोरेगाव पूर्व। दिवाळीमध्ये फराळ वाटप, शिवजयंती उत्सवात लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, महिलांसाठी हळदी कुंकू, पाककला स्पर्धा, मेडिकल कॅम्प असे सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक कार्यक्रम ते घेत असतात। दृष्टी परिवार आयकॉन पुरस्कार 2025 चे मानकरी आहेत मंगेश पवार सर। मी त्यांना त्यांच्या कुटुंबासह मंचावर येण्याची विनंती करते। मंगेश पवार सर। पोलीस आयकॉनच्या पुढील मानकरींनी केला आहे। त्यांनी अनेक लहान मुलांचा 18 वर्षाखालील लहान मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात अगदी सुखरूपपणे दिलं, म्हणजे त्यांच्या घरचं वैभव त्यांच्या ताब्यात त्यांनी सुखरूप दिलं। दृष्टी परिवार पोलीस आयकॉन पुरस्कारच्या पुढील मानकरी आहेत ऐश्वर्या येकर मॅम। मी त्यांना विनंती करते त्यांनी सहकुटुंब हा पुरस्कार स्वीकारावा। ऐश्वर्या येकर मॅम केल्याबद्दल दृष्टी परिवार पोलीस आयकॉन पुरस्कार 2025 चे पुढील मानकरी ठरलेले आहेत माननीय बाबासाहेब पवार सर। मी त्यांना विनंती करते त्यांनी सहकुटुंब मंचावर येऊन हा पुरस्कार स्वीकारावा। बाबासाहेब पवार सर ठाणे येथे कार्यरत आहेत। स्टेशन हाऊस येथे कर्तव्या दरम्यान आढळून आलेल्या मनोरुग्णांना
बेवारस वृद्ध महिला पुरुषांना निराधार गृह तसेच वृद्ध महिलाश्रमात यांनी राहण्याची सोय व्यवस्था करून दिली आहे। आपल्या अनेक हरवलेल्या व्यक्तींना त्यांनी शोधून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूपपणे दिले आहे। अनेकांच्या हरवलेल्या किमती वस्तू तांत्रिक मदतीने त्यांच्या हातात ताबडतोब सोपवल्या आहेत। दृष्टी परिवार पोलीस आयकॉन पुरस्कारच्या पुढील मानकरी आहेत स्मिता जयवंत जाधव। मी त्यांना विनंती करते त्यांनी रंगमंचावर येऊन हा पुरस्कार स्वीकारावा। स्मिता जयवंत जाधव मॅडम। संपूर्ण श्री गुरुदेव दत्त हे सामावलेलं आहे। श्री दत्त मंदिराची स्थापना ही 1879 साली झाली आणि हे मंडळ 25 वर्षांपासून अनेक कार्यक्रम राबवत आहे। ह्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर देसाई सर आणि सेक्रेटरी रवींद्र आडिवरेकर सर आणि मंडळाच्या इतर मान्यवरांच्या मंडळाच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे गेल्या 25 वर्षात अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत। रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, लहान मुलांना वह्या वाटप, नैपुण्य विद्यार्थ्यांचा सोहळा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन या मंडळातर्फे केले जाते। दृष्टी परिवार आयकॉन पुरस्कार 2025 चे पुढील मानकरी आहेत श्री गुरुदत्त सेवा मंडळ। या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते त्यांनी हा पुरस्कार रंगमंचावर येऊन स्वीकारावा। श्री गुरुदत्त सेवा मंडळ। पोलीस उपनिरीक्षक नेमणूक मालवणी पोलीस ठाणे। हरवलेल्या व्यक्तींचे शोध पथक यामध्ये त्या अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। 18 वर्षाखालील मुला मुलींचा आणि 18 वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस दलातर्फे राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान यामध्ये जास्तीत जास्त मुला मुलींचा आणि महिलांचा शोध घेऊन त्यांना सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे। दृष्टी परिवार पोलीस आयकॉन पुरस्कार 2025 च्या पुढील मानकरी आहेत राजश्री सुनील पातळे मॅम। मी त्यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रंगमंचावर यावे। अशा जपणाऱ्या अशा एका संस्थेसाठी आहे पुढचा दृष्टी परिवार आयकॉन पुरस्कार। सर्वत्र स्पर्धेचे वातावरण असताना मराठी माध्यमांच्या शाळांसाठी आत्मीयतेने कार्य करणारा पालकांचा एक गट सन 2014 पासून कार्य करू लागला। सोप्या शिक्षण साधनांच्या वापरातून विद्यार्थ्यांसाठी शिकणं सोपं व्हावं या विचारातून हा गट अनेक शैक्षणिक साधने तयार करू लागला। पुढे मराठी माध्यमांच्या शाळांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी वेळीच कल्पना करत वस्तूंचे आणि खाद्यपदार्थांच्या भव्य जत्रेचे आयोजन करून जवळपास 100 स्टॉल्सवर आकारलेल्या भाड्यातील निधी मराठी माध्यमाच्या शाळांना देणगी म्हणून दिला जातो। अभिमानास्पद गोष्ट म्हणजे या गटातील प्रत्येक व्यक्तीचे मूल हे विचारपूर्वक मराठी माध्यमात शिकते। सर्वत्र इंग्रजी माध्यमाचे वारे वाहत असताना हे शक्य आहे हे या संस्थेने आज सगळ्यांना सिद्ध करून दाखवले। दृष्टी परिवार आयकॉन पुरस्कार 2025 चे पुढील मानकरी आहेत अभिमान मित्र परिवार संस्था। आणि महत्त्वाचं म्हणजे दृष्टी परिवार आयकॉन पुरस्कारचं हे त्यांचं दुसरं वर्ष आहे। तर मी तिचं आरजे म्हणून मी नाव सुचवीन, माझे फ्रेंड्स आहेत तर रेडिओसाठी तिला करायचं आहे तर मी नक्कीच माझ्याकडून प्रयत्न करेन की लवकरात लवकर रेडिओवर आपल्याला आरजे म्हणून सिद्धी ऐकायला मिळेल। मला खूप छान वाटतंय, मीच बोलते इथे आल्यापासून, पण तरी मला खरंच खूप छान वाटतंय। आज सरांकडून एवढी मोठी कॉम्प्लिमेंट मिळाली तर मला खरंच खूप भारी वाटतंय।